ऑल डुईंग वेल. सो न्यू ब्लॉग इज हिअर. काही नाही ब्लॉगमध्ये एवढं इंटरेस्टिंग, बट डेली रुटीनवरती हा ब्लॉग आहे. व्हिडिओ शूट करायला मी चालली आहे मम्मीसोबत आणि मी रेडी झालेली आहे. आम्ही चाललेलो आहोत चौपाटीला, गिरगाव चौपाटीला. सो मी टाकेन मी व्हिडिओ शूट करताना वगैरे आणि ब्लॉग पूर्ण बघा. कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि न्यू कंटेंट सजेस्ट करत राहा, जेणेकरून मी यूट्यूबवरती ॲक्टिव्ह राहील आणि तुम्हाला न्यू ब्लॉग बघायला भेटतील. सो ब्लॉग पुन्हा कंटिन्यू करा. आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझे जुने ब्लॉग सगळे बघा. आणि सो काय नाही आहे, नॉर्मल डे चालू आहेत, कॉलेजचे वगैरे डेली रुटीन चालू आहे. आणि असंच आज मन झालं की खूप दिवस शूट केलेलं नाही आहे, रील्स शूट केलेल्या नाही आहेत. सो आज करूयात. मग मी अशी छान रेडी झालेली आहे आणि मी चालली आहे आता चौपाटीला रील्स शूट करायला. तुम्हाला न्यू रील्स बघायला भेटते. सो ब्लॉग कंटिन्यू करा. थँक्यू. सो गाईज हे बघा, तुम्ही बघू शकतात मी दिवाळी सिग्नलला आहे आणि थोडंसं समोरच ॲक्च्युली गिरगाव चौपाटी आहे. बिझी मुंबई, किती गाड्या आणि ट्रॅफिक आहे. 28 रुपये मीटर वो अंकल मेरा कॉलेज है इधर, भवंस कॉलेज. रोज आती हूँ रोज. मैं गाड़ी घुमाऊं नहीं होता है, नहीं गाड़ी में घुमाऊं फिर वापस चलो. आप चलो फिर देख लो. अभी रहने दो. से ज्यादा 40 हो सकता है, लेकिन आपका मीटर 52 अभी हुआ है. बैठने से पहले ही वो चालू था. बैठ रहे तभी चालू करते हैं. आज नहीं आते हम इधर के, पले बड़े स्कूल इधर का है. इधर कौन है, उसको पता है कि इधर तक कितना आता है. सो गाईज टॅक्सीने आलोय आणि ही आमची मम्मी एवढी हुशार आहे, 500 रुपयाची नोट घेऊन आली आणि टॅक्सीवाला आता मागतो आहे सुट्टे. आणि आम्ही अशा ठिकाणी आहोत की आम्हाला दुकान मिळणार नाही, बट मला माहिती इथे दुकान आहे. सो मी तुम्हाला आता घेऊन जाते. सुट्टे मागूयात आपण त्यांना आणि त्यांना देऊयात. माझं कॉलेज इथेच आहे गाईज. आणि विषय असा होतो, माझं रोजचं येणं जाणं म्हणजे मला भैया सोडायला करायला येतो. एक सेकंड, मी खूप पुढे आले बोलता बोलता तुमच्याशी, तुम्ही पण ना. हां, मला भैया रोज सोडायला न्यायला येतो, बट समटाईम्स तो नाही उठत, झोपलेला असतो. तर दॅट टाईम मग मला चालतच बोलते, टॅक्सीने जावं लागतं. आणि टॅक्सीने पण मी रोज येते जाते. तर माझं 35 रुपीजचं बिल होतं आणि आज बिल झालेलं आहे 60 रुपये. आता टॅक्सी ड्रायव्हर म्हणतोय की त्यांच्याकडे सुट्टे आहेत. मी अर्धा रस्ता क्रॉस केला एवढा आणि मी रस्त्यातून चालते. सो आपण त्यांना देऊयात पैसे. ये लो अंकल. सी इथे वर गाईज वाळकेश्वर आहे, ही चौपाटी. सो ही चौपाटीच आहे गाईज आणि हे आहे सेल्फी पॉइंट. सो मी आतापर्यंत एकच व्हिडिओ केलेली आहे, जे मम्मीचं गाणं, जे मला गाणं येत नव्हतं, जे गाणं मी लर्न केलं आणि मग केलं. ती बघा कोंबडी मुंबई. तर आता आम्ही चाललेलो आहोत वर. मी तुम्हाला वरून व्ह्यू दाखवते इथला कसा आहे. आणि तुलाच ऊन पाहिजे. सो आम्ही चाललो आहोत नॉर्मली इथून आत व्हिडिओ करायला. ऊन खूप आहे, डोळे नाही उघडतच. तर हा असा पॅसेज आहे एंट्रीसाठी आणि इकडे वरती पॅसेज आहे फॉर सम बसण्यासाठी. सो लेट्स गो. तर ही आहे मुंबईची गिरगावची चौपाटी
आणि खूप फेमस आहे. माणसं इथे येतात बीच पाहण्यासाठी, समुद्र पाहण्यासाठी. असा हा मोठा असा समुद्र आणि इथला व्ह्यू, बिल्डिंग्स वगैरे खूप मोठ्या मोठ्या आहेत इथे. आणि इथे मुंबईमध्ये मोस्टली सगळे माणसं खूप बिझी असतात, कोणाला कोणासाठी टाईम नसते आणि खूप गर्दी भेटणार तुम्हाला इथे. लगबगीचा एरिया असा आहे. सो हे बघा, हा असा पॅसेज आहे. तो ही बघा माझी शॅडो आणि मी डकावा. सो हे बघा बोटी वगैरे आहेत, होड्या वगैरे आहेत इथे. सो गाईज, आम्ही इथे येऊन झालेला आहे थोडा वेळ आणि आम्ही ऊन खाली थोडंसं लाईट होण्याची वाट बघतोय. बिकॉज माझे डोळे पूर्ण उघडत नाही आहेत उन्हाकडे बघताना. मला अशा टायमिंगला व्हिडिओ करायचे जेव्हा मी उन्हाकडे क्लीन बघेल, जे आता होत नाही आहे, जेणेकरून माझे डोळे क्लिअर ओपन होतील आणि ते क्लिअर दिसतील. सो त्याच्यासाठी चालू आहे. मुंबईची माती बघा, मुंबईमध्ये विकत माती घ्यावी लागते तेव्हा झाडं लागतात. गावाला अशी माती पडलेली असते, एवढी माती पडलेली असते आणि हा त्या मातीचा सुगंध, अशी खाऊशी वाटते ती माती. पण ह्या मातीचा वासच येत नाही आणि ना टेस्ट लागत. मी खूप वेळ ट्राय करून बघते. गाणे रेडी. पण ही माती जी सॉफ्ट आहे, तुम्हाला माहिती आहे ते इन्स्टावरती ट्रेंड चालले तसे स्टोन्स असतात जे असे क्रॅश केले की एकदम त्याची पावडर होते, त्या टाईपची आहे. हे बघा असं झालं. कसं परत दाखव. खाऊशी वाटते ही, बट हिचा स्मेल येत नाहीये. गावच्या मातीचा स्मेल मस्त येतो. मुंबईची पेन्सिल पण बरोबर नाही. बघा कसे दोन हे झाडं लावलेली आहेत. गावाला अशी मोठी मोठी झाडं असतात, आंब्याची, जांभळाची, कैरीची. कैरी आंबा एकच झाला, सॉरी. मला ते म्हणायचं, ते काय असतं, चिंचाची झाडं, अजून बरेच झाडं, बागं वगैरे असतात फुलाची, लाईक रोजेस आणि अजून बरेच काही. नारळाचं झाडे आपल्या दारातच तुम्हाला माहिती आहे. सो मिस करतो आम्ही. मुंबईमध्ये झाडं मोस्टली लावतात, झाडं बघायला मिळत नाही. ही जी झाडं आहेत ती लावलेली आहेत आणि इथे तुम्हाला पक्षी बघायला भेटणारच नाही, कावळा सोडला तर आणि कबूतर सोडलं तर. गावाला जसं पोपट, मैना, चिमणी, आमच्या घराच्या कॉर्नरवरतीच घरटं आहे काळी चिमणीचं. आणि अजून बरेच मोर वगैरे, लांडोर वगैरे बघायला भेटतात. मुंबईमध्ये नाही बघायला भेटणार. मुंबईमध्ये तुम्हाला डॉग, कॅट, कावळा, कबूतर, अजून बस एवढंच बघायला भेटेल. साप वगैरे पण नाही, मोस्टली एखादा कुठे निघाला तर गावाला असतात मोस्टली. अजून भूमी, तुझं आवडतं एखादं सॉन्ग बोल ना. गाणं हो, गाणंच. गाणं तर नाही होत. हे मम्मी काय घातले जातं ह्याच्यावर? अरे असू दे, माझ्या आवडीचं आहे म्हणून तुला घातलं. ये इकडे पुढे दाखव, इकडे नीट येऊन. कसं दिसतंय? माझ्यावरती घातले मग ते छानच दिसणार ऑब्विसली. भूमीसाठी घेतलंय, छान आहे ना? छान. अजून हे बघा, दिसत नाही तर तुम्ही दाखव. होडीमध्ये जा ना. होडीमध्ये जातेस खाली, जाता जाता चिखलात लोळशील. कारण जाताच येणार नाही, एवढं तिकडे दलदल झाली. पाणी कमी झालंय चौपाटीचं पण. हा, मग दलदलत फसशील. तुला काढता काढता मी राहून बसेन. तर बघा, ही अशी आमची मुंबई, स्वप्नांची दुनिया, मायानगरी बोलता येईल. स्वप्नांची दुनिया, बिझी दुनिया, अजून रिच लोकांची दुनिया, अजून बरंच काही. तर अशी ही मुंबई आहे जिथे कोणालाही कोणासाठी टाईम नाही आहे आणि सगळे बिझी आहेत आपापल्या स्वतःच्या लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये. कोणाला कोणासाठी वेळ नाही आहे. तर अशी ही मुंबई आहे आमची, खूप सुंदर अशी, इमारतींनी भरलेली. आणि इकडून असं काही दिसतच नाही मला. इकडे वरती या साईडला गेलं की वाळकेश्वर एरिया येतो.
व्हाईट हाऊसचे खूप महाग एरिया आहे. माणसं लांबून लांबून येतात इथे जॉब करायला. 10 to 20K पगार असेल त्यांना. अशी लांब लांब गावाकडची माणसं इथे येतात जॉब करण्यासाठी. मोस्टली लकी ते आहेत जे आधीपासून मुंबईमध्ये राहिलेत आणि त्यांचं सगळं वेल सेटल्ड आहे. बट जे नवीन नवीन येतात त्यांना वातावरण वगैरे काही सूट करत तुम्ही तुझं स्वप्न काय आहे? स्वप्न पूर्ण झाल्यावर सांगू मी. पण आहे का ग? आहे, मोठं आहे. मेहनत करतेस त्यासाठी? थोडीफार ह्यांनी साथ दिली तर होईल सगळं. मनापासून माग साथ मग तुझ्या फॅमिलीला युट्यूबच्या. देतील ते साथ. तशी द्याल ना? पोरगी खूप गोड आहे, सगळ्यांची मनं राखते, सगळ्यांना हेल्प करते. मला नाही तिचं आवडत. मन नाही, खूप हळवं आहे. नाही मला नाही आवडत. मला फक्त माझं असं म्हणणं असतं की मी सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहावं, की लक्षात राहावं की हा ही एक अशी होती जी सारखी होती हसायची. काय आहेस? म्हणजे नाही, आता काही लोक टेम्पररी असतात किंवा मी त्यांच्या लाईफमध्ये टेम्पररी असते. मग माझं असं म्हणणं असतं की मी त्यांच्या लाईफमध्ये थोड्या वेळासाठी जाईन किंवा असेल जेवढ्या टाईमसाठी तेवढ्या वेळासाठी त्यांनी माझी आठवण काढावी, मला कधी विसरू नये असं ह्या टाईपचं. मला कोणाला हर्ट करायला आवडत नाही. मग त्या गोष्टीमुळे मी पण कोणाला हर्ट केलेलंच चांगलं. प्रत्येक गोष्टीचा मग मी विचार करत बसते की मी हे असंच का बोलली, वाईट नसेल ना वाटलं समोरच्याला, असं असतं. अगं बाई माझी पाखरू. हसत राहायचं 24 तास. देवा एवढी हसतेस. अजून काही बोलायचं तुला? हाय सर. सो गाईस वाजले असतील 5:30-6. ओके 6 वाजले असतील. शूट झालेला आहे, व्हिडिओ छान छान केलेले आहेत मी. आणि बघा जसं की सनसेट, ओके सनसेट बघायच्या टायमिंगला इथे मोस्टली गर्दी खूप असते आणि मी जेव्हा आले तेव्हा कोणी नव्हतं. हे बघा इथे पोलीस स्टेशन आहे. जे भांडत आहेत पोलीस नाही, माणसं आहे. त्यांचं नाही काढते, मी ब्लॉग शूट करते. नाही काढत. ऍक्च्युली आम्हाला ना जाताना दाखवायचं होतं की ही चौकी आहे जी कायम ही असते आमच्यासाठी. पण त्यात हे वेगळंच दिसतं जरा. सो हे बघा अशा प्रकारे मला ऐकून घ्यावं लागलेलं आहे. मी ब्लॉग शूट करते आणि मी असं म्हणजे पोलिसांना ऑब्व्हियसली विदाऊट त्यांच्या परमिशन शिवाय त्यांना असं नाही दाखवू शकत आपण. मग ऑब्व्हियसली ते आपल्याला ओरडणारच. स्वतः घरी जायचा टाईम झालेला आहे आणि माझ्या व्हिडिओज छान झालेल्या आहेत. एन्जॉय केला मी सनसेट. व्हिडिओज झालेत माझ्या खूप छान छान माझ्या मनासारखं. आणि मी दुसरा म्हणजे हा वाला साईड तुम्हाला दाखवला स्टार्टिंगला. आता पुढचा भाग दाखवते. सो गाईज इथे तुम्ही बघू शकतात कसे कबूतर आहेत एवढे सारे एका ठिकाणी गठ्ठा आहे. सो हे बघा सेल्फी पॉईंट इथे आपण होतो आता. हे असं दिसतं बाहेरून. तर ही माझी मम्मी मला काही नीट चालून देणार नाही. हे बघा हा बस स्टॉप आहे. मला म्हणजे बस स्टॉपच दाखव. काय आहे बस स्टॉप मध्ये नॉर्मल इथे येऊन बस थांबते. हे बघा मुंबईमध्ये आत्ताही नवीन मुंबईत नाही असं सगळीकडेच आहे, पण कुठे कुठे सिटीमध्ये असू शकतं. तर आपण उशीर झाला काय झाला म्हणजे चार्जिंग करू शकतो, मोबाईल ठेवू शकतो. बेन तूही बोलले. नाही तू बोल. हे बघा फोन चार्जिंग करायला. आता कोणाला फोन चार्ज करायचा असेल तर अजिबात घरी फोन चार्जला लावायचा नाही, इथं आणून लावायचा. आणि आपल्या सुरक्षितेसाठी हे नंबर दिलेत बघा, पोलिसांसाठी, रुग्णवाहिकेसाठी. बरं ठीक आहे चल आता कळलं त्यांना. ओ गॉड लेट्स गो. आता घरी चालले. ऍक्च्युली मला लागली आहे भूक. मी दुपारची जेवलेली नाहीये. नाही मी चाय बिस्किट खाल्ले फक्त आणि आवरलं वगैरे. प्रमोशनची एक व्हिडिओ द्यायची होती ती दिली आणि मग रेडी झाले आणि मग डायरेक्ट व्हिडिओ शूटसाठी आले. सो मला आता भूक लागलेली आहे. बघू आता रस्त्यात भूक लागते, झोप येते, दुसरं काय येते का? मला आता झोप आली लेटर काय तरी तुझं चालूच असतं. कदाचित त्यांच्या कॉलेजमध्ये
स्कूलच्या पोरी वाटतात मला तरी. शाळेत किंवा कॉलेजमध्ये XYZ कुठेही साडी डे असेल किंवा ट्रेडिशनल डे असेल, आमच्या कॉलेजचे झाले. बोरिंग. सो काय जे बघा, ही अशी गाडी फिरत असते. ही चौपाटी आहे, मातीची चौपाटी म्हणतात तिला. ही सगळीकडे फिरत असते ताकी कोणाला काही झालं असेल किंवा कोणाला कोणत्या गोष्टीचे हेल्प हवी असेल त्याच्यासाठी मग हे इथे सगळे असे हे असं राऊंड मारत असतात चौपाटीचा. सो गाईज हे बघा, इथे एक पोलीस स्टेशन आहे आणि मला आत्ता मम्मीने जस्ट सांगितलं की इथे एक स्फोट झाला होता आणि जिथे बरेच आपले निधन पावले होते. सो त्यांचं म्हणजे इथे आहे पुतळा, मी तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. ते त्यांच्या स्मरणार्थासाठी केलेलं आहे. अँड मातीची चौपाटी इथून स्टार्ट होते आणि अजून खूप बरीच मोठी मातीची चौपाटी. त्याच्यानंतर ना मग पुढे मरीन ड्राईव्ह येतं. सो हे बघा, इथे असं पोलीस स्टेशन आहे. तर हे बघा त्यांचं प्रेरणास्थळ. 26/11/2008 रोजी शहीद तुकाराम ओंबोळे यांनी हाच स्थळी दहशतवादी विरुद्ध आपल्या प्राणाची आहुती देऊन साहसांची परंपरा कायम केली आहे. गाईज घरी जायची वेळ वापस ऑन करणार. सो गाईज आता घरी जायची वेळ झालेली आहे. घरी जाऊयात आता आपण. मुंबईमध्ये हे एक चांगलं भेटेल तुम्हाला. मुंबई 24 आवर्स चालू असते. अरे यार मी दिसतच नाही. मुंबई 24 आवर्स चालू असते अँड इथे तुम्हाला म्हणजे सेफ आहे. आणि दुसरी गोष्ट पोलीस असतात ज्या त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी सेफ्टीसाठी तुम्ही कॉल करून बोलवू शकतात किंवा असतात सगळीकडे मोस्टली. त्याच्यामुळे मोस्टली सेफ आहे खूप जास्त. सो आता घरी जायची वेळ झालेली आहे. मी थकली आहे, मला भूक लागली आहे. आता मी खाणार आहे खूप काही असं म्हणते, पण थोडंसं होतं खायला. मग मी तुम्हाला ते दाखवते. सो कंटिन्यू करा. काय चालू आहे गे? नाही, एक लाडू निघते ते ना. हे आहे आपलं श्रीराम मंदिर. हे बघा. माहिती आहे ना? स्ट्रीट फूड इज लव. जेव्हा भूक लागते तेव्हा बाहेरचं खावंसं वाटतं. वडापाव, सँडविच, फ्रँकी, पाणीपुरी, राहिले सध्या. गावाला आपल्याला नॅचरल फूल बघायला भेटतात. इथे पिंड विकत घेतात डायरेक्ट माणसं. हा रे, हे बघा आमचे काका शेठ. हँडसम काका. तुला खोलता येत नाहीये घरी कसा. सो गाईज मी घरी आलेली आहे. आय एम सो टायर्ड. माझी पेट पूजा वगैरे झालेली आहे. मम्मीने ग्रेप्स वगैरे घेतलेले आहेत जे तिने 80 रुपयामध्ये घेतलेले. मला बोलते इतर ठिकाणी 100 रुपये किलो आहे तर मी 80 बोलली. मी त्या भैयाची मजा करत 80 बोलली. मी 80 रुपयामध्ये घेऊन आले. म्हटलं वा मम्मी 20 रुपये वाचवलेस तू. 20 रुपये काय काय येतं 20 रुपयामध्ये. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. कीप लविंग.